नमस्कार, जय महाराष्ट्र मैत्रिणींनो. आता बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत. काल सगळ्यांना माहिती आहे आपल्या इलेक्शनचा रिझल्ट होता, त्यामुळं मला लाईव्ह घेता आलेली नाही. आता आज बघूया, जमलं तर लाईव्ह घेऊ. मी घेणार आहे एक लाईव्ह, फक्त थोडंसं मी कामात असल्यामुळं मला लाईव्ह घ्यायला जमत नाही आहे. आता आले आहे बघा मंदिरात. माझं डेली रुटीन आहे बरं का हे मंदिरात येणं, म्हणजे मी रोजच मंदिरामध्ये येते. आणि इथून व्हिडिओ का शेअर करते, कारण घरी गेल्यावर दुसरी कामं असतात, मग परत लगेच व्हिडिओ शेअर करता येत नाही, म्हणून मंदिरामधूनच व्हिडिओ शेअर करते. तर बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की त्यांचा जो हप्ता आहे तो रिजेक्ट दाखवत आहे. रिजेक्ट म्हणजे काय? तुमच्या बँकेने तो हप्ता रिजेक्ट केला असेल तर आधार सीडिंग आहे का चेक करून घ्या, कारण तुमचं आधार सीडिंग नसेल ना तर तुम्हाला हप्ता येणार नाही, तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळं एकदा तुमचं आधार सीडिंग आहे का बँकेत जाऊन चेक करा. आणि आधार सीडिंग तुम्हाला बँकेत जाऊनच करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला तुमचं अकाउंट DBTशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. DBTशी अकाउंट लिंक नसेल तर अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत. हे मी अगोदर पण सांगितलं होतं खूप वेळा की DBTशी अकाउंट जर लिंक नसेल तर पैसे अकाउंटला जमा होत नाहीत. आणि हे तुम्हाला बँकेत जाऊन करावं लागतं. आधार कार्ड घेऊन जावं लागेल, तुमचं एक फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावं लागेल. जेव्हा तुमचं बायोमॅट्रिक होईल त्यावेळेस तुमचं अकाउंट जे आहे ते DBTशी लिंक होतं. त्यामुळं अकाउंट DBTशी लिंक करून घ्या. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता येणार नाही आहे, त्यामुळं परत तोच प्रश्न विचारू नका, कारण नोव्हेंबर डिसेंबरचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे. आता परत ते नोव्हेंबर डिसेंबरचं वितरण होणार नाही. हां, आता जानेवारीचा हप्ता जो आहे आपला तो आपण बघूया. आणि बाकी ज्या महिलांना KYC करायची आहे, ज्यांची KYC बाकी आहे, किंवा जर तुमची KYC झाली नाही, किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न KYC चुकली असेल तर माझे प्रयत्न चालू आहेत. बघू ह्याच्यामध्ये काय अपडेट येते, कारण ते जे आपलं पोर्टलवरून जे ऑप्शन आपलं आता डिलीट झालेलं आहे KYCसाठी, तर ते ऑप्शन परत पोर्टलवर आणणं एवढं सोपं नाही आहे. वरपर्यंत सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतील, ॲप्लिकेशन द्यायला लागतील, त्याच्यानंतर आलं तर येईल ते ऑप्शन. प्रयत्न तर चालू आहेत, आलं तर ठीकच आहे. मी पण प्रयत्न करते, तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलने प्रयत्न करा. आज जर नाही लाईव्ह घ्यायला जमली तर उद्या बघूया आपण जमते का लाईव्ह घ्यायला, आणि लाईव्ह घेऊन तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. जानेवारीच्या वितरणाच्या टायमाला आपण बघूया कोणाकोणाला हप्ता येतं. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे फॉर्म जे आहेत ते पडताळणीला आहेत. ज्यांना हप्ता नाही आला, KYC करून पण हप्ता नाही आला, तर तुमचे फॉर्म जे आहेत ते पडताळणीला आहेत. पडताळणी झाल्यावर आपण बघू काय होतंय ते. तर ही एक माहिती द्यायची होती. सगळ्यात अगोदर जर बँकेने हप्ता रिजेक्ट केला असेल तर बँकेत जाऊन तुमची जी आहे ती KYC आणि आधार सीडिंग हे दोन्ही गोष्टी करून घ्या. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.